नमस्कार, मी रुशाली यादव सारंग आणि माझ्यासोबत आहेत माझे सहकारी सौरभ कोरटकर. आणि आता बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी, ते म्हणजे देशामधले दोन महत्त्वाचे नेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी हे पोहरादेवीमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांचा ताफा जो आहे तो पोहरादेवी विमानतळावर पोहोचलेला आहे. तर दुसरीकडे कोल्हापूरमधली दृश्य आपण पाहताय. राहुल गांधी यांनी एका टेम्पो चालकाच्या घरी भेट दिलेली आहे आणि यावेळेला तिथे उपस्थित नागरिकांनी त्यांच्यासोबत सेल्फी सुद्धा काढली. तर थेट जाणार आहोत कोल्हापूरमध्ये. साईनाथ बाबर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. तर साईनाथ, आपण पाहिलेलं आहे की राहुल गांधी यांनी प्रमुख कार्यक्रमस्थळी जाण्याच्या अगोदर एका साध्या टेम्पो चालकाच्या घरी भेट दिली आहे. उर्शले, जर आपण बघितलं तर उजगाव येथील अजय सनदे यांच्या घरामध्ये राहुल गांधी डायरेक्ट विमानतळावरून थेट डायरेक्ट कार्यक्रमस्थळी न जाता या परिवाराच्या घरामध्ये दाखल झाले आणि या परिवारामध्ये येऊन सुमारे अर्धा ते पाऊण तास यांची भेट घेतली. त्यांच्या घरामध्ये स्वतः जेवण करून त्यांना जेवण करून भाजी घालून घातली. त्या परिवारावर चर्चा केली. तसेच इथे काही विद्यार्थी होते त्यांच्यावर चर्चा केली. आपण आता थेट परिवाराशी जाणून घेऊया की काय सांगाल. आज राहुल गांधी देशाचे नेते मोठे तुमच्या घरी आले आणि काय काय बोलले, तुमच्या अर्धा चर्चा केली. आज शाहू फुले आंबेडकर यांचं मी म्हणजे त्यांना मी अभिनंदन करून मी माझ्या घरी राहुलजी साहेब आल्यानंतर मला आपल्याला काही कल्पना नव्हती माझ्याच घरी येणार आहेत, पण त्यांनी माझ्या गरीब दलित यांच्यात म्हणजे त्यांनी निवडून माझ्या इकडं आलेत. त्यांचं मी पहिल्यांदा मनापासून आभारी आहे. तसंच दुसरं म्हणजे माझ्या घरी येऊन त्यांनी मला अर्धा तास आलेत, माझ्या घरी भोजन वगैरे केलेत. म्हणजे मला अति आनंद आहे त्याच्याबद्दल. आणि यात मेन म्हणजे आपल्या बंटी साहेबांची मोलाची साथ आहे. आनंद तर मोठाच आहे. तुमच्या घरी राहुल गांधी आले, तुम्हाला त्यांनी खाऊ पिऊ घातलं, जेवण घातलं, त्याबद्दल काय सांगाल. काय छान वाटलं. त्यांनी म्हणजे त्यांच्यासोबत मी जेवण बनवलं, त्यांच्या हातचं खाल्लं, ते माझ्या भाग्य आहे. काय तुम्हाला त्यांनी जेवण करून घातलं. त्यांनी भाजीपाला केला, आपलं वांग्याची भाजी, हरभऱ्याची भाजी आणि कांद्याची पात त्यांनी स्वतः बनवून दिलं. किचन सगळं त्यांच्या ताब्यातच होतं. आज खूप छान वाटलं मला. दरवेळेला किचन तुमच्या घराला तुमच्याकडे असतं, पण आज त्यांनी स्वतः किचनमध्ये येऊन तुमच्यावर जेवण केलं आणि जेवायला खाऊ घातलं. आणि अर्धा तास काय चर्चा झाली सर्वसामान्य तुमच्यामध्ये. नाही, काय नाही, म्हणजे असं घरनी आपण कसं बोलतोय ना तसंच आपण फ्रीली कसं बोलतोय तसंच बोलणं झालं आपलं. एवढं नाही काय नाही. अचानकपणे राहुल गांधी आल्यानंतर कसं वाटलं एकदम तुम्हाला. नाही, शॉक वाटला थोडं, खरं छान वाटला आले त्याच्यावर. तू एक विद्यार्थी आहेस, काय सांगाल तुझ्या तुम्ही टेम्पो चालक आता काय ते कसं वाटतंय आल्यावर. प्राऊड फील होतं मला. नशीब माझं की माझ्याच घरी आले. का त्यांच्या मनात आलं असेल काय माहीत नाही मला. ते नशिबाने माझ्या घरी आले, ते एवढंच बोलू शकतो. सर्वसाधारण काय चर्चा केली. सर्वसाधारण एक मोठा भाऊ आले, बोलले, काय अर्धा तास चर्चा झाली तुमच्यावर. काय करतोय, का विचारले, शिक्षण किती झाले वगैरे. बाकी जेवण खाऊ घातल्यावर कसं वाटलं. मस्त वाटलं एकदम. आणि मुळात त्यांना स्पायसी खायचं होतं आपल्या इकडे कोल्हापूरचं, त्यामुळे त्यांनी स्वतः स्पायसी बनवलेलं. काय जेवणामध्ये काय पदार्थ केले. कांद्याची भाजी, वांग्याची भाजी केलेली आणि हरभऱ्याची भाजी. सगळे मिळून जेवला. होय, सगळे मिळून जेवलो. प्रशासनाचा कुठं ताण होता काय, बाहेर निघा का राहुल गांधी निवांत होते. निवांत होते. बाकी पॉलिटिक्स का काहीच विषय नव्हता. हां, असे वाटले की माझे मामा आलेत घरी, असं वाटलं. छान वाटलं त्यांच्याबरोबर बसून जेवलं, ते पण छान वाटलं. ते भाग्य आपलं, म्हणजे त्यांच्या मोठ्या माणसांच्या बरोबर आपण बसून जेवणं हे छान वाटलं आज.